मुंबईतला सगळ्यात चकाचक भाग मुंबई दक्षिण अर्थात साऊथ मुंबई. कधी काँग्रेस तर कधी भाजपला या मतदारसंघाने साथ दिली, तर गेली 2 टर्म इथून शिवसेनेचा खासदार निवडून येतो. पुणे एकेकाळी मुंबईचे अनभिषिक्त सम्राट स.का. पाटील इथूनच निवडून यायचे. कधी भाजप तर कधी काँग्रेसला साथ देणारा मतदारसंघ हा शिवसेनेकडे कसा काय आला? काय आहे या मतदारसंघाचा इतिहास? काय आहे इथली आकडेवारी? आणि 2024 मध्ये इथलं काय आहे गणित? जाणून घेऊयात. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. नमस्कार, मी सिद्धेश आणि तुम्ही पाहताय 7/12 लोकसभेचा. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात नेमका मुंबईचा कोणकोणता भाग मोडतो आणि या लोकसभा मतदारसंघाची नेमकी खासियत काय ते आधी पाहूयात. मुंबई दक्षिणमध्ये 6 विधानसभा मतदारसंघ येतात. त्यात वरळी, शिवडी, भायखळा, मलबार हिल, मुंबादेवी आणि कुलाबा या जागांचा समावेश आहे. 6 पैकी 3 शिवसेनेकडे, 2 भाजपकडे तर 1 सध्या काँग्रेसकडे आहे. हा मतदारसंघ उच्चभ्रू, उच्च शिक्षित आणि सुपर रिच मतदारांचा इलाका म्हणून ओळखला जातो. म्हणूनच आता मुंबई दक्षिण लोकसभेमध्ये 2014 मध्ये आणि 2019 मध्ये कोण जिंकलं, किती मतांनी जिंकलं तेही पाहूया. 2014 साली युतीत ही जागा शिवसेनेकडे आली. शिवसेनेने इथून अरविंद सावंत यांना उमेदवारी दिली. सावंत यांना 3,74,609 मतं मिळाली, तर काँग्रेसचे मिलिंद देवरा यांना 2,46,045 मतं मिळाली. सावंत यांनी 1,28,564 मताधिक्याने विद्यमान खासदार देवरा यांचा पराभव केला. 2019 ला दोन्ही पक्षांनी त्याच उमेदवारांना तिकीट दिलं. सावंत यांना यावेळी 4,21,937 मतं मिळाली, तर काँग्रेसचे मिलिंद देवरा यांना 3,21,870 मतं मिळाली. सावंत यांनी 1,67,000 मताधिक्यांनी देवरा यांचा दुसऱ्यांदा पराभव केला. सलग 2 वेळा शिवसेनेने मुंबई दक्षिण लोकसभेमध्ये विजय मिळवलाय. असं असलं तरी पक्षांना मिळणाऱ्या मतांची आकडेवारी एक महत्वाची गोष्ट सांगते. ती काय हे समजून घेण्यासाठी 2014 आणि 2019 मध्ये कोणत्या पक्षाचा वोट शेअर नेमका किती होता ते जाणून घेऊयात. 2014 ला शिवसेनेला 48% मतं मिळाली होती, तर काँग्रेसला 31.55. 2019 साली शिवसेनेला 52.64 तर काँग्रेसला 40.15% मतं मिळाली होती. 2014च्या तुलनेत काँग्रेसला 9% मतं जास्त मिळाली होती, तर शिवसेनेला 4% मतं जास्त मिळाली होती. आता दक्षिण मुंबईमध्ये लोकसभा मतदारसंघात कोणत्या पक्षाची ताकद मागच्या 2 लोकसभा निवडणुकांमध्ये किती होती यावरही नजर टाकूया. 6 पैकी 2 ठिकाणी भाजपचे तर 3 ठिकाणी शिवसेनेचे आमदार आहेत. एका ठिकाणी काँग्रेसचा आमदार होता. 2014 साली भायखळ्यातून एमआयएमचे आमदार निवडून आले होते. 2019 साली तिथे शिवसेनेचा उमेदवार जिंकला. 2014 आणि 2019 नंतर आता 2024 मध्ये काय चित्र आहे? महाराष्ट्राने 4 राजकीय भूकंप पाहिल्यानंतर कोण नेमकं कोणत्या गटात आहे, कुणी बंडखोरी केली आहे याचाही डेटा पाहूयात. 6 पैकी 2 जागा या भाजपकडे आहेत. 3 ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार निवडून आले होते, पण भायखळ्याच्या आमदार यामिनी जाधव या शिंदे गटात गेल्या. आदित्य ठाकरे, मंगलप्रभात लोढा आणि राहुल नार्वेकर यांचे विधानसभा मतदारसंघ सुद्धा याच लोकसभेमध्ये येतात. पण फक्त यावरून मुंबई दक्षिणचा अंदाज बांधता येऊ शकणार नाही. त्यासाठी आणखी काही बेसिक प्रश्नांची उत्तरं शोधावी लागतील. ते प्रश्न कोणते तर स्क्रीनवर पाहूयात. प्रश्न क्रमांक 1, उमेदवार दुसऱ्या पक्षातून आलेला होता का? 2014 साली तरी नव्हता आणि 2019 साली सुद्धा नव्हता. प्रश्न क्रमांक 2, उमेदवार दुसऱ्यांदा निवडून आला की पहिल्यांदा? तर अर्थात अरविंद सावंत 2019 मध्ये दुसऱ्यांदा निवडून आले. आता प्रश्न क्रमांक 3, युती किंवा आघाडीच्या उमेदवाराला फायदा झाला की तोटा झाला? तर अर्थात 2014 लाही युतीला फायदा झाला आणि 2019 लाही युतीलाच फायदा झाला, कारण तेव्हा शिवसेना आणि भाजप युतीमध्येच लढले होते. 2019 साली शिवसेनेने भाजपशी युती करत निवडणूक लढवली आणि त्यामुळे शिवसेनेला याचा विशेष फायदा झाला. ही जागा पारंपरिक पद्धतीने भाजपकडे होती. 2014 साली शिवसेनेकडे ही जागा आली. मोदी लाटेत मोठ्या फरकाने सावंत यांचा विजय झाला. 1984 ते 1991 दरम्यान काँग्रेसचे मुरली देवरा इथून निवडून यायचे. 1996 आणि 99 ला इथून भाजपच्या जयवंती मेहता जिंकल्या होत्या. 2004 साली मुरली देवरा यांचे सुपुत्र मिलिंद देवरा यांनी सलग 2 टर्म इथून खासदारकी भूषवलेली आहे. आता 2 टर्म अरविंद सावंत इथून खासदार आहेत. यानंतर येतो सगळ्यात महत्त्वाचा आणि मूलभूत प्रश्न. आजच्या घडीला दक्षिण मुंबईची सिच्युएशन नेमकी काय आहे?
त्यासाठीचा हा चौथा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 4. पक्षातील फुटीनंतरचं राजकारण नेमकं कसं आहे? 2022च्या फाटाफुटीनंतर या मतदारसंघावरती परिणाम झालाय. कारण इथला काँग्रेसचा नेताच शिंदे गटात गेलाय. मिलिंद देवरा जे याच मतदारसंघातून 2 वेळा खासदार होते ते शिंदे गटात सामील झाले. शिंदे गटातून त्यांना राज्यसभेचं तिकीटही मिळालंय. भाजपमध्ये न जाता देवरा हे शिंदे गटात गेले. 2019ला अरविंद सावंत यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे राज्यात युती तुटली असं अधिकृतरित्या जाहीर झालं. 2022ला जेव्हा एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली तेव्हा सावंत हे ठाकरे गटातच राहिले. मिलिंद देवरा शिंदे गटात गेल्याने या जागेवर शिंदे गट आपला दावा सांगू शकतो. विद्यमान खासदार ठाकरे गटातच असल्याने ठाकरे गटही या जागेवर दावा करू शकतात. पण भाजप काय भूमिका घेणार हेच पाहणं महत्वाचं आहे. मुंबई लोकसभेचा हा 7-12 आणि त्याची ही इंटरेस्टिंग आकडेवारी पाहून तुम्हाला नेमकं काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका.